राष्ट्रवादीच्या लोकसभेच्या उमेदवार अर्चना पाटील यांनी एक महत्त्वाचं वक्तव्य केलेलं आहे। अर्चना पाटील धाराशिवच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार आहेत। अर्चना पाटलांच्या वक्तव्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते काहीसे नाराज होण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जाते। आपण राष्ट्रवादी पक्ष वाढवणार नाही असं वक्तव्य त्यांनी केलंय। त्या सोलापूर जिल्ह्यातील बार्शी इथे लोकसभेच्या प्रचारासाठी आल्या होत्या। बार्शी इथे आमदार राऊत यांचं वर्चस्व असून आपण बार्शीमध्ये राष्ट्रवादीचं वर्चस्व वाढवणार का असा प्रश्न त्यांना पत्रकारांनी विचारला। त्यावरती बोलताना अर्चना पाटील यांनी मी कशाला राष्ट्रवादी वाढवू, माझा नवरा स्वतः भाजपचा आमदार आहे असं वक्तव्य केलंय। अर्चना पाटील यांच्या या वक्तव्याच्या नंतर मोठी खळबळ माजलेली दिसतेय। अर्चना पाटील यांनी ज्या पक्षामधून उमेदवारी घेतली आहे तोच पक्ष कशाला वाढवू असं त्यांनी म्हटलंय। अर्चना पाटील यांच्या या वक्तव्याच्या नंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते नाराज होऊ शकतात। अजित पवारांचं कुठलंही नेतृत्व फारसं दिसत नाही। मग फक्त राजेंद्र राऊत आमदार आहेत, त्यांचंच एक इथं गट आहे। मग तुम्ही तुमचं राष्ट्रवादीचं वर्चस्व इथं वाढवणार आहात का, कसं करणार? मी कशाला वाढवू म्हणजे मला काय कळतच नाहीये। मी महायुतीची उमेदवार आहे। मी महायुतीला उमेदवारी मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी 400 पार जाण्यासाठी आहे आणि राजेंद्र राऊत साहेब महायुतीचे घटक आहेत। माझा नवरा स्वतः बीजेपीचे आमदार आहेत आणि मला ते इकडून निवडून दिले। मी भगवंताच्या दर्शनाला आलेले जात आणि एक हळदी कुंकू आता